जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपच्या जाहीर मेळाव्यात माजी आमदार बी.एस. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांचे नेमके कारण गुलदस्त्यात होते। मावळते खासदार ए.टी. पाटील यांच्या समर्थनात पारोळा येथे आयोजित जाहीर सभेत उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती। त्या कारणावरून मारहाण केल्याचे समोर आले आहे। उमेदवाराला आता तिकीट दिले आहे, त्या उमेदवारामध्ये आपला तो आमच्या अंमडेची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहित आहे। जिल्हा परिषद सदस्य झाली, ठीक आहे। जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली, ठीक आहे। पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली, ठीक आहे। त्याच्यानंतर आमदार झाली, ठीक आहे। हे सर्व कोणाच्या कृपेने झालं? अरे रात्रंदिवस त्या नाताभाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी माता चेपते। त्या माणसाने सर्व काही दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या उतरती कडा त्याला सोडून दिलं आणि मग त्या गिरीश मान यांच्या पायाच्या पाला ज्या माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतोब असं कोणतं कर्तृत्व या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात, एकाच गुहेमध्ये। काय असं कर्तृत्व आहे? आमच्या अंबडीच्या लोकांनी सांगावं कुठलं असं कर्तृत्व आहे की सर्व येतात? अरे 5 वर्षापासून